तर विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीतर्फे तुम्हाला UPSC परीक्षापूर्व प्रशिक्षण इथं मोफत दिले जाणार आहे. तर इथं बघू शकता, भटक्या जमाती, गट प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची इथं तपशील दिलेले आहे. तर तुम्हाला इथं UPSC परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण इथं दिले जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने, अनिवासी, मोफत आणि त्यासाठी इथं इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यानंतर या योजनेसाठीची तुम्हाला पात्रता लागणार आहे. तर उमेदवार इथं महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर उमेदवार हा भटक्या जमाती NTC प्रवर्गातील इथं असावा. त्यानंतर त्याकडे नॉन क्रिमिलेअर असावे. त्यानंतर उमेदवार पदवी अभ्यासक्रम किमान 60% गुणांसह इथं उत्तीर्ण असावा. त्यानंतर त्याने महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा इथं लाभ घेतलेला नसावा आणि यासाठी उमेदवारांची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे इथं करण्यात येईल आणि यासाठीची तुम्हाला वयोमर्यादा लागणार आहे. तर ती 21 ते 33 वर्षापर्यंत लागणार आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी इथं 35 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर तुमची जी निवड होणार आहे, तर महाज्योतीतर्फे इथं ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर छाननीमध्ये पात्र उमेदवारांची इथं चाळणी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार तुमची इथं यादी लावण्यात येईल आणि यामध्ये जे तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे, तर ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार इथं देण्यात येईल आणि हे प्रशिक्षण इथं 11 महिन्याचे असेल आणि ते अनिवासी स्वरूपाचे राहील व तुम्हाला ते ऑफलाईन पद्धतीने देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला इथं प्रशिक्षणादरम्यान निवास, भोजन तसेच वाहतूक या कारणासाठी भत्ता म्हणून प्रतिमाह 10,000 रुपये इथं देण्यात येईल. पण त्यासाठी तुमची इथं उपस्थिती 75% असणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यास प्रशिक्षण रुजू झाल्यावर संस्थेकडून रुजू अहवाल प्राप्त झाल्यावर रुपये 12,000 एक वेळ आकस्मिक निधी हा प्रशिक्षण स्थळावर निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था तसेच इतर अनुषंगाच्या बाबीची पूर्वतयारी म्हणून इथं देण्यात येईल. आणि यासाठी जे आरक्षण आहे, तर ते महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. त्यानंतर दिव्यांगांसाठी इथं 4% जागा आहेत. त्यानंतर अनाथांसाठी इथं 1% जागा आरक्षित आहे. त्यानंतर अर्ज तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. महाज्योती.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डामध्ये. त्यानंतर तुम्हाला तुमची जी कागदपत्रे आहे, तर ती इथं स्कॅन करून अपलोड करावी लागतील. त्यानंतर यासाठी जी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आहेत, तर ते आधार कार्ड आहे, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलेअर, पदवीचे प्रमाणपत्र, तसेच अनाथ असल्यास त्याचा दाखला, दिव्यांग असल्यास त्याचा तुम्हाला इथं दाखला लागेल. त्यानंतर इथं अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत, तर त्या संपूर्ण तुम्ही बघून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला या साईटवरती यायचं आहे. तर अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे, तर ती 10/4/2024 आहे. तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. तर इथं बघू शकता, इथं रजिस्ट्रेशन लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्हाला इथं अर्ज भरून घ्यायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.